तर आज आपण बघणार आहे क्लास 10th चॅप्टर नंबर 2 पायथागोरस थेरम त्यातला प्रॉब्लेम सेट नंबर 2 बघणार आहे. बघा फर्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे. सम क्वेश्चन्स अँड देअर अल्टरनेटिव्ह आन्सर आर गिवन, सिलेक्ट दी करेक्ट अल्टरनेटिव्ह. फर्स्ट क्वेश्चन दिलं त्यातलं आपल्याला आउट ऑफ द फॉलोइंग विच इज द पायथागोरस ट्रिपलेट. आता पायथागोरस ट्रिपलेटमध्ये आपल्याला माहिती आहे कसं करायचं आहे. आता आधी आपण त्याचा स्क्वेअर काढतो आणि स्क्वेअरची करतो आपण सम, आणि नंतर ते जर आपली सेम येत असेल तर आपण त्याला काय म्हणतो पायथागोरस ट्रिपलेट. तर याचा आन्सर किती येतं तर आपलं बी येत आहे. सेकंड म्हटलं आहे इन अ राईट अँगल ट्रायंगल इफ सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द साईड मेकिंग अ राईट अँगल 169 दॅन अँड व्हॉट इज द लेंथ ऑफ द हायपोटेनियस. तर काय येणार तर 169 स्क्वेअर कसा जातं हा 13चा स्क्वेअर कोणता होता तर 169 म्हणजे काय तर आपला आन्सर येईल 13. थर्ड आहे आउट ऑफ द डेट अँड गिवन बिलो विच अ डेट द पायथागोरस ट्रिपलेट. किती येणार तर आपला 15, 8 अँड 2017. फोर्थ बघा इफ ए बी सी आर साइड्स ऑफ द ट्रायंगल अँड ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर, नेम द टाइप ऑफ द ट्रायंगल. आपला तर राईट अँगल ट्रायंगल. तर फाइंड द पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर इफ इट्स अ डायगोनल इज अ 10√2 अँड सेंटीमीटर म्हणजे किती येईल तर आपला होईल आपलं 14 सेंटीमीटर. सिक्स्थ आहे अल्टिट्यूड ऑफ द हायपोटेनियस ऑफ अ राईट अँगल अ ट्रायंगल अँड डिवाइड in the two parts of the length 4 cm and 9 cm and find the length of the altitude 6 cm. आपला आन्सर आहे. 7 बघा height and the base of the right angle triangle are a 24 cm and 18 cm. find the length of the 24 cm आणि 18 cm दिला म्हणजे काय तर आपला हायपोटेनियस किती येईल तर 8 बघा इन अ ट्रायंगल ABC AB is a 6√3 cm and AC is a 12 cm. BC is equal to 6 cm and find the measure of the angle A. हा झाला आपला 30 डिग्रीचा. बघा सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल म्हटलं. फर्स्ट दिलेला आपल्याला त्यातला फाइंड द हाईट ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल हॅव्हिंग द साईड 2A. बघा काय दिली आहे तर आपल्याला साईड आपण घेतलेली आहे त्याची AB, ते किती दिली आपल्याला तर 2A दिलेली आहे. ठीक आहे. आता बघा क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा आहे. टोटल 6 क्वेश्चन आहे. त्यातला फर्स्ट बघूया. लेट अ सेगमेंट AD बी द हाईट ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल ABC. काय दिलं तर आपल्याला त्याची हाईट दिलेली आहे ट्रायंगलची ABची ही दिली आपल्याला 2A. आता AD परपेंडिक्युलर म्हटलेलं आपण कशाला तर BCला. बघा AD परपेंडिक्युलर टू म्हटलं आपण त्याला कशाला तर B आणि Cला. तर आता ट्रायंगल BDA बघा BD आणि A हा किती घेतला तर आपला हा आपला 90 डिग्रीचा कोणता बनते हा राईट अँगल ट्रायंगल आपला ड्रॉ होता इथे. नंतर ABC इज अ इक्विलॅटरल ट्रायंगल. बघा काय तर ट्रायंगल AB आणि C काय बनताय तर आपला तो इक्विलॅटरल ट्रायंगल बनताय. किती आहे तो 60 डिग्रीचा दिलेला आहे आपल्याला. अँगल BAD बघा अँगल BA आणि D हा काय झाला त्याचा हाफ म्हणजे किती झालं तर आपला 30 डिग्री. ठीक आहे. टोटल कितीचा आपला 60 डिग्रीचा बनते आणि हाफ जो आहे हा तो किती बोलतो आपला 30 डिग्रीचा. ठीक आहे. अ ट्रायंगल ABD इज द 30, 60, 90 हा काय तर आपला रूल आहे. ठीक आहे. थेरम आहे आपला म्हणजे काय नंतर AD इक्वल टू घेतला आपण √3/2 हा झाला आपला ABचा. आता √3/2 मल्टिप्लाइड बाय केला आपण कशाने तर 2A नी. कशाने तर 2A नी, कारण की आपल्याला काय व्हॅल्यू दिली आहे आपल्याला 2A ची व्हॅल्यू दिलेली आहे. ABची व्हॅल्यू काय नंतर आपली 2A घेतलेली आपण म्हणजे इथं काय तर 2 दोन्ही कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे राहिलं काय आपलं तर AD इक्वल टू आले आपला आन्सर 3A. म्हणजे हाईट ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल आर साईड्स इज किती गेलं तर आपलं 3A किंवा √3A युनिट एवढं आपण म्हणू शकतो. सेकंड विचारलं त्यातलं आपल्याला डू अ साईड 7 सेंटीमीटर 24 सेंटीमीटर 25 सेंटीमीटर फॉर अ राईट अँगल ट्रायंगल अँड गिव्ह अ रिझन. द साईड ऑफ द ट्रायंगल आर किती दिले तर आपल्याला एक 7 सेंटीमीटर दिला आहे, दुसरा आपला 24 सेंटीमीटर, तिसरा आपला 25 सेंटीमीटर दिला आहे. द लेंथ ऑफ द साईड ऑफ अ ट्रायंगल किती आहे तर आपली 25 सेंटीमीटर दिलेली आहे. म्हणजे काय करायला लागेल 24चं सिम्पली करायला लागेल स्क्वेअर 625 येतो आपला आन्सर. द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग साईड्स इज किती आहे तर आपला रिमेनिंग साईड कोणती आपली तर 7 स्क्वेअर प्लस करू आपण 24चा स्क्वेअर. आता 7चा स्क्वेअर आपला किती होतो तर 49 आणि 24चा स्क्वेअर किती होतो आपला 570. स्क्वेअर काढता येत नसेल तर ट्रिक मी याच्या आधी सुद्धा सांगितले अजून सांगून देतो. ठीक आहे. 24चा काढायचा आहे म्हणून काय करू आपण आधी 2चा स्क्वेअर काढून घेऊया. 2चा स्क्वेअर 04, नंतर 4चा स्क्वेअर आपला 16 येतो. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं की याचा स्क्वेअर काढायचा म्हणून आपण काय करणार याला मल्टिप्लाय. आधी काय येईल तर 4 2 जार 8, 8 मल्टिप्लाय बाय 2 किती येईल तर आपला आन्सर येईल 16. ठीक आहे. 6 आपलं जसं तसं येईल 6 + 1 7, 4 + 1 5 म्हणजे किती येईल आपला आन्सर 576 आपला आन्सर आलेला आहे. ठीक आहे. या मेथडने सुद्धा काढू शकतो तो. म्हणजे आपला आन्सर किती येईल तर ॲडिशन केल्यानंतर 625 आणि 625 कसा स्क्वेअर आहे
तर 25चा म्हणजे काय येणार आपलं, द लॉंगेस्ट साईड ऑफ द इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द ट्रायंगल इज 2 साईड्स. हे तर आपलं राईट अँगलचा समजा याचा डेफिनेशन. थर्ड बघा, इन अ ट्रायंगल ABCD काय सांगितलं आपल्याला, इन अ ट्रायंगल ABCD बी द गिवन रेक्टँगल दिलेला आहे. किती आहे तर AB घेतली आपण 11 सेंटीमीटरची. बघा AB घेतलेली आपण 11 सेंटीमीटरची, नंतर BC घेतली आपण 60 सेंटीमीटरची. B आणि C घेतली आपण त्याला. इन अ ट्रायंगल ABC अँड अँगल B इक्वल टू 90 डिग्री. बघा अँगल B कोणता घेतला तर आपण याच्यात अँगल B आपण 90 डिग्रीचा घेतलेला आहे. त्याच्यातला काय घेतला, इन अ ट्रायंगल ABC अँड अँगल D इक्वल टू 90 डिग्री घेतलेला आहे. ठीक आहे, काय तर आपला हा अँगल रेक्टँगल दिला आहे. नंतर काय AC स्क्वेअर इक्वल टू घेतला AB स्क्वेअर प्लस BC पायथागोरसचा थेरम आपण इथे यूज करणार आहे. आता ABची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, आपण किती घेतले तर 11 घेतली आहे. नंतर BCची काय घेतली आपण, ती घेतली आपण तर 60 स्क्वेअर घेतलेला आहे. मग आता आधी सुद्धा ट्रिक सांगितलेली आहे, 11चा स्क्वेअर कसा काढायचा, 0 1 येईल इथे सुद्धा 0 1 1 मल्टिप्लाय 1 इथे 2. ठीक आहे, या पद्धतीने काढू शकतो किंवा डायरेक्ट काढू. 3चा स्क्वेअर कसा काढायचा, 36 येतो, 0चा तर आपला 0 0 इथे किती येईल तर 6 2 जा 12 येईल, म्हणजे इथे 0 इथे 2 7. 16चा स्क्वेअर किती येतो, सिम्पली 6चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे किती येतो, तर 6चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे किती येतो तर 36 आणि 2 0 याच्या मागे लावून द्या 3600. दोघांचे ॲडिशन किती येते तर 3 7 2 1. आता हा कसा स्क्वेअर आहे तर हा बनतो आपला 61चा स्क्वेअर. ठीक आहे, ACची व्हॅल्यू काय तर आपली, लेट द ट्रायंगल PQR बी द गिवन राईट अँगल ट्रायंगल इन अ ट्रायंगल PQR अँड अँगल Q जो 90 डिग्री. काय घेतला आपण त्याच्यातला अँगल Q आपला किती आहे तर राईट अँगल ट्रायंगल आहे 90 डिग्रीचा. आता इथे सुद्धा आपण काय पायथागोरस थेरम यूज केलेला आहे. PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QRचा स्क्वेअर करायचा. म्हणजे PR स्क्वेअर इक्वल टू काय येणार तर आपली PQची व्हॅल्यू किती येते आपली 9 सेंटीमीटर आहे. QRची व्हॅल्यू किती आहे तर 12 सेंटीमीटर आहे. 9चा स्क्वेअर किती होता आपला तर 81. 12चा होता 144. दोन्हीची ॲडिशन केली किती येते तर 225. आणि हा कशाचा येईल तर आपला 15चा स्क्वेअर येतो. म्हणजे द लेंथ ऑफ द हायपोटेनियस ऑफ द राईट अँगल ट्रायंगल किती येणार तर 15 सेंटीमीटर एवढा आपला आन्सर येणार आहे. फिफ्थ बघा, लेट ट्रायंगल PQR बी द गिवन राईट अँगल आयसोस्केलस ट्रायंगल अँड PQ इक्वल टू QR. हा किती घेतला आपण तर X घेतलेली आहे व्हॅल्यू. इन अ ट्रायंगल PQR अँड अँगल Q इक्वल टू 90 डिग्री. काय तर आपला पायथागोरस थेरम आपल्याला यूज करायचा आहे. अँगल Q काय तर आपला राईट अँगल ट्रायंगलमध्ये 90 डिग्रीचा. मग PR स्क्वेअर इक्वल टू घेतला आपण PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. ओके, आता PR स्क्वेअर इक्वल टू घेतले आपण तर PQची व्हॅल्यू घेतली X स्क्वेअर प्लस QRची व्हॅल्यू सुद्धा घेतली आपण X स्क्वेअर. आता काय नाही तर PR स्क्वेअर इक्वल टू घेतले आपण तर इथे 2x आहे म्हणून काय येणार 2xचं करणार आपण स्क्वेअर. म्हणजे PR इक्वल टू किती तर रूट 2x स्क्वेअर आपला आन्सर आहे. म्हणजे x√2 इक्वल टू किती तर 2 युनिट. लॉंगेस्ट साईड ऑफ द ट्रायंगल PQR अँड PQ इक्वल टू घेतली आपण √8. किती आहे तर PQची व्हॅल्यू किती आहे आपण √8 घेतलेली आहे. नंतर P म्हणजे किती तर आपली 8 व्हॅल्यू आलेली आहे ती. आता PRची किती आहे आपण √3 घेतलेली आहे. ठीक आहे, आता पायथागोरस थेरम आपल्या इथे यूज करायचा. काय केलं आपण तर QR स्क्वेअर प्लस करणार आपण PR स्क्वेअर इक्वल टू √5 स्क्वेअर प्लस √3चा करणार आपण स्क्वेअर. म्हणजे इथे काय केलं तर इथे रूटमधून बाहेर आलं तर रूट दोन्ही याचे कॅन्सल. इथे येईल 5 प्लस 3. दोन्ही याची ॲडिशन किती येईल तर आपली 8 होऊन जाईल. ॲडिशन दोन्ही याची इक्वल टू किती येईल तर आपला QR स्क्वेअर प्लस करू आपण PR स्क्वेअर. म्हणजे द सम ऑफ द लॉंगेस्ट साईड ऑफ द इक्वल टू द रिमेनिंग साईड ऑफ द PQ इज द हायपोटेनियस. काय नाही तर आपला PQ आहे आपली हायपोटेनियस, कारण की लॉंगेस्ट साईड आहे. काय राहते ही अपोजिट साईड काय राहते तर आपली हायपोटेनियस राहते. म्हणजे अँगल PRQ इज 90 डिग्री येणार अँड अँगल अपोजिट टू द हायपोटेनियस आहे. ठीक आहे, कशाचं तर राईट अँगलचा अपोजिट साईड कोणती येईल तर आपली ही जे लॉंगेस्ट साईड आहे ती काय येईल तर आपली हायपोटेनियस येईल. अँड ट्रायंगल PQR इज अ राईट अँगल ट्रायंगल इन अ ट्रायंगल PRQ इज अ 90 डिग्री. थर्ड क्वेश्चन बघा, इन अ ट्रायंगल RST अँड अँगल S इक्वल टू 90 डिग्री, अँगल T इक्वल टू 30 डिग्री, RT इक्वल टू 12 सेंटीमीटर. देन फाइंड द RS अँड ST. बघा काय येतं आपलं इन अ ट्रायंगल कोणता तर आपला RST. ठीक आहे, ट्रायंगल आहे आपला RS आणि Tचा. अँगल S घेतलेला आपण कितीचा तर तो घेतला आपण 30 डिग्रीचा. S काय आहे आपला 90 डिग्रीचा राईट अँगल ट्रायंगल आहे. अँगल T कितीचा आपला तर 30 डिग्रीचा घेतलेला आहे. हे आपला ऑलरेडी गिवन आहे. मग अँगल R कितीचा होईल आपला, हा होईल आपला 60 डिग्रीचा. कसा राईट अँगल ट्रायंगलचा काय राहतो आपलं बघा, हा 90 डिग्रीचा आहे. आता टोटल साईड किती राहतील तर आपल्या 180 डिग्रीचा आपला टोटल. मग आता याच्यात आपल्याला 2 साईड जर दिलेल्या आहेत तर आपण तिसरी साईड ऑलरेडी फाइंड आउट करू शकतो.
एक तर आपण असंही करू शकतो 180 मायनस करू शकतो. किती आहे तर आपला 90 आहे तर आपलं हे 90 प्लस करू आपण 30. ठीक आहे, 90 प्लस 30 किती होते 120 होतो ना आपला. आता काय येईल तर आपला 180मधून आपण 120 मायनस करू. आपला आन्सर किती येणार तर 60 आपला आन्सर येते. ट्रायंगल RST इज कोणता तर आपला 30, 60 आणि 90 कोणता तर आपला ट्रायंग्युलरचा आपला हा थेरमच आहे. आता RS इक्वल टू किती आहे तर 1/2 RT आणि साईड काय अपोजिट टू 30 डिग्रीला काय तर आपला रेक्टँगल अपोजिट साईड कोणती आहे तर आपली. ठीक आहे, आता फॉर्म्युल्यात आपल्याला व्हॅल्यू पुटअप करायची आहे. 1/2 मल्टिप्लाय बाय करणार पण RTची व्हॅल्यू किती आहे तर आपली 12 आहे. आता 2नी ऑलरेडी कॅन्सल होतं म्हणजे आपला आन्सर किती येईल तर 6 सेंटीमीटर येईल. आता ST इक्वल टू घेतला आपण √3 अपॉन 2 आणि RT इज इक्वल टू साईड अपोजिट 60 डिग्रीचा किती येईल तर आपला √3 आणि 2 इक्वल टू किती आहे तर मल्टिप्लाय बाय 2नी हे परत कॅन्सल होतं इथे किती 6 म्हणजे आपलं राहिलं काय बाकी तर √3 एवढं आपलं लास्टला आन्सर येईल. फोर्थ बघा, फाइंड द डायगोनल्स ऑफ द रेक्टँगल whose length is 16 cm and area is 190. काय लेट अ ट्रायंगल ABCD बी द गिवन रेक्टँगल. काय दिलं तर आपल्याला ABCD आपल्याला काय दिलं तर हा रेक्टँगल शेप दिलेला आहे. त्यातले BC किती दिले तर आपल्याला 16 सेंटीमीटर दिले म्हणजे ही सुद्धा काय तर आपली 16 सेंटीमीटर आहे कारण की रेक्टँगलच्या अपोजिट साईड काय तर आपल्या सेम राहतील. ऑफ द रेक्टँगल इक्वल टू लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेथ. हा आपला काय फॉर्म्युलाच आहे लेंथचा, रेक्टँगलचा फॉर्म्युलाचा लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेथचा. आता एरिया ऑफ अ ट्रायंगल ABCD इक्वल टू काय घेतला आपण तर लेंथ किती आपली लेंथ घेतलेली आपण तिथे एक BC ओके आणि AB काय झालं आपली ब्रीथ झाली आपली AB. आता टोटल एरिया दिला आपल्याला काय दिलं तर 192. ठीक आहे, इक्वल टू घेतला आपण BC काय घेतले तर लेंथ दिलेली आहे आपल्याला आणि AB आपल्याला माहीत काढायची म्हणजे काय करू आपण तिथे तर AB इक्वल टू घेऊया आपण 192 डिवायडेड बाय करू आपण त्याला 16 म्हणजे आपला आन्सर किती तर 12 सेंटीमीटर. इन अ ट्रायंगल ABC अँड अँगल B किती आहे तर आपला 90 डिग्रीचा बनला आहे. ठीक आहे, मग आता पायथागोरस तर मी ती यूज करू आपण त्याला तर AC² इक्वल टू AB² प्लस BC² म्हणजे ABची व्हॅल्यू किती आहे तर आपले 12² आहे आणि BCची आपली किती आहे तर 16चा स्क्वेअर म्हणजे 16 आपली आता व्हॅल्यू आपण काढलेली आहे. मग आता 12चा स्क्वेअर किती 144 प्लस 16चा स्क्वेअर किती 256. दोघांची ॲडिशन केली किती येते तर 400 आणि हा कसा स्क्वेअर होतो तर आपला 20चा स्क्वेअर होते म्हणजे आपला आन्सर किती येईल तर 20 सेंटीमीटर एवढा आपला आन्सर येईल. म्हणजे डायगोनल्स ऑफ द रेक्टँगल किती येणार तर 20 सेंटीमीटर एवढा आपला लास्ट आन्सर येणार.